जिल्ह्याचे भाग्यविधाते कैलासवासी शंकररावजी मोहिते पाटील साहेब, लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या स्मृती सर्वप्रथम अभिवादन करतो। आजच्या आपल्या जनसेवा संघटनेच्या वार्षिक मीटिंगसाठी सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातून उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। कुटुंब प्रमुख या नात्यानं आपण आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजन करावं ही या ठिकाणी विनंती सर्वांना करतो। खरं म्हणजे आजची हे जनसेवा संघटनेची आपली वार्षिक मीटिंग करत असताना आपल्या सर्वांच्या मनातल्या भावना जाणून घेण्यासाठी आपल्या संघटनेचे सन्माननीय राष्ट्रीय साहेबांना मी विनंती केली होती की माझं भाषण होण्याच्या आधी मला सगळ्यांच्या मनातल्या भावना जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी आपल्या तालुक्यातनं प्रतिनिधित्व करत असताना जी अडचणी येतात त्या या ठिकाणी मांडण्यासाठी आपण संधी दिली पाहिजे। आपण मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्यानंतर मधल्या काळामध्ये जनसेवा संघटनेकडे जे काही थोडंफार दुर्लक्ष झालं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। पण आपल्याला विश्वास देतो की इथून पुढच्या काळामध्ये परत एकदा जनसेवा संघटना ही सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श अशी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून विधायक कार्य आपण या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये करून दाखवू। त्याची सुरुवात आजची ह्या मीटिंगच्या माध्यमातून आज करू हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो। या मीटिंग आवर्जून बोलण्याचं कारण एकच होतं की संघटनेच्या निवडीच्या बाबतीमध्ये थोडासा बदल करावा आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची मंजुरी त्या ठिकाणी घ्यावी यासाठी ही मीटिंग या ठिकाणी बोलवली। आपण पाहतो की लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अशी जनसेवा संघटनेची पदं दिली जायची। आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मंडळी तालुकाध्यक्ष होती पुढे आमदार झाली आणि संस्थावर कार्यरत झाली, पण कालांतरानं ज्यांनी आपल्याला मोठे केलं, ज्या संघटनेने आपल्याला मोठे केलं त्या संघटनेकडे, त्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष करण्याचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं। पण जनसेवा संघटनेला त्याचा कधी फरक पडला नाही, कारण जनसेवा हा कार्यकर्ता निर्माण करणारा कारखाना आहे आणि या कारखान्याची स्थापना प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी केली। ती आदरणीय सहकारमंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेबांच्या आशीर्वादाने केली। या संघटनेचा स्थापनेचा इतिहास असा आहे की या माळशिरस तालुक्यामध्ये 1977 साली एक युवा तरुण नेतृत्व आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी ठरवले की एक सामाजिक संघटनेची स्थापना या ठिकाणी झाली पाहिजे। आणि आपले वडील कैलासवासी प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेबांकडे जेव्हा ते गेले त्यांनी सांगितलं की मला एक सामाजिक संघटना काढायची आहे आणि शिवप्रताप असं त्या संघटनेचं नाव मला त्या ठिकाणी घेऊन ही संघटना सुरू करायची। हा विचार जेव्हा त्यांनी सहकारमंत्रींच्या समोर मांडला त्यावेळेस सहकारमंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी त्यांना सांगितलं की शिवप्रताप नाही, जनसेवा संघटना हे नाव या संघटनेला दे आणि त्या संघटनेची पहिली शाखा अकलूजमध्ये सहकारमंत्रींच्या हस्ते
त्या शाखेचं उद्घाटन झालं आणि त्या शाखेचे पहिले अध्यक्ष प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब होते. अकलूजमध्ये स्थापन झालेले हे या जनसेवा संघटनेचं वटवृक्ष नंतर माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा आणि नंतर महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सामाजिक संघटना वाढत गेली. या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे, जेव्हा जेवमान असे तो जनसेवाच करू. साकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांचं एक स्वप्न होतं की माझ्या शेतकरी बांधवांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारी एक अशी संघटना असावी की कुठल्या जाती धर्माची नसावी, ती कुठल्या राजकीय पक्षाची नसावी, तिची बांधिलकी फक्त आणि फक्त जनतेची आणि जनसेवा करण्याची असावी. म्हणून जेव्हा जीवमान असे ते जनसेवाच करू हे ब्रीद वाक्य साकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी या संघटनेत दिलं आणि या ब्रीद वाक्याशी प्रामाणिक राहून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या संघटनेमध्ये काम केलं त्यांचं नेतृत्व मोठं झाल्याशिवाय राहिलं नाही. आज या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये गणागटाच्या मागणीसाठी आपल्याला या सर्वांना या ठिकाणी बोललेलं आहे. जो बदल थोडा संघटनेच्या रचनेमध्ये करायचा आहे तो असा आहे की संघटनेचा अध्यक्ष, त्याच्यानंतर जे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष नेमण्याची प्रथा होती त्याला कुठं तर बगल देऊन इथून पुढं गणाचा अध्यक्ष आणि गटाचा अध्यक्ष आणि त्यांनीच डायरेक्ट रिपोर्टिंग मला करायचं आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गणा गटातल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी मी करतो. अभिषेकने त्या ठिकाणी चांगली सूचना मांडल्या. संघर्ष करत राहिल्याशिवाय जनतेला न्याय मिळू शकत नाही. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून अनेक मोर्चे निघाले. तांबोळी सरांनी अनेक मोर्चे काढले. त्या माध्यमातून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. अनेक विधायक कार्य आजपर्यंत जनसेवेच्या माध्यमातून झाली. मग वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असतील. एवढंच नाही तर दुष्काळी परिस्थिती होती 2010 साली सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वकष्टातून 22 मातीचे बंधारे आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधले होते. आज अशा विधायक कार्याचा एक इतिहास आपल्या पाठीशी असताना परत एकदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जनसेवा संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी ही चळवळ उभी राहिली पाहिजे या उद्देशानं आज ही मीटिंग आपण या ठिकाणी बोलवली. येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना निवडीचं एक प्रोग्राम जनसेवा संघटनेचा या ठिकाणी जाहीर होईल. त्या निवडणूक गणागटाच्या निवडींमध्ये जन या आपल्या जनसेवा संघटनेमध्ये आपल्या गणात, आपल्या गटात काम करायचं इच्छुक आहे अशा सर्वांनी आपण त्या ठिकाणी नावं द्यावी आणि नक्कीच त्या ठिकाणी एक चांगली फळी आपल्या या जनसेवा संघटनेच्या माध्यमातून आपण बांधून परत एकदा एक सामाजिक कार्य जोमानं या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण करू हा विश्वास मला या निमित्ताने द्यावा असं वाटतं. मागच्या काळामध्ये काय झालं, कुठल्या पक्षात काय झालं याच्यामध्ये मला खोल जायचं नाही. पण पूर्वीच्या राजकारणाची आणि आताच्या राजकारणाची हिरीत आता बदलत चालली. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीबरोबर पुढे तर आपल्याला सुद्धा बदलावं लागणारे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागेल याची जाणीव मला जरी असली तरी आज जनसेवेची मागणी जोपर्यंत होत नाही, गावोगावची गणागटातले आपले पदाधिकारी जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही, जनशक्तीच्या माध्यमातून जोपर्यंत आपण आपल्या भागामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी उभं राहत नाही तोपर्यंत राजकारण हा विचार थोडा बाजूला ठेवून जे प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं की 80%
जनसेवा आणि 20% राजकारण या पद्धतीनं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये चालावं लागणार आहे. त्यामुळे जनसेवेची बांधणी भविष्यामध्ये होणं ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज या मीटिंगच्या माध्यमातून आपण सर्वजण नुसत्या एका फोनवरती हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याबद्दल तुमच्या सगळ्या जनसेवकांचे मनापासून आभार. आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गणागटाच्या बांधणीसाठी व्यक्तिशः मी स्वतः या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहून आपल्या अडीअडचणी दूर करून संघटनेची बांधणी जोमानं करण्यासाठी आपल्याबरोबर उभा राहणार आहे एवढाच विश्वास या मीटिंगच्या निमित्तानं आपल्याला देतो. आणि एक चांगला प्रभावीपणे आक्रमकपणे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी काम करू हा विश्वास या निमित्ताने परत एकदा आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद.